दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावत असतात. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आणि शिवप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्याभिषेक सोहळा समितीकडून बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट करण्यात आली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अत्यंत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवार दिनांक 2 जून रोजी जारी केलेल्या नव्या अधिसूचनेत राज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला येत असलेल्या शिवप्रेमींना दरवर्षी मनस्ताप सहन करत सामोरं जावं लागत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींसाठी जिल्हा प्रशासनानं आता विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासनानं किल्ले रायगडावर तारीख 5 व 6 जून रोजी होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश काढले. शिवप्रेमी राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी महत्त्वाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली. जिल्हा प्रशासनाचा बंदीचा आदेश 5 जून 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 जून रोजी 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत लागू असणार आहे. बंदीच्या कालावधीत जड वाहनांच्या वाहतुकीला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाकण फाटा नागोठणे ते कशेडी घाट, माणगाव निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालगर फाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर बंदी राहणार आहे. ही बंदी तात्पुरती असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जीवनावश्यक साहित्य, सरकारी यंत्रणांची वाहनं, अन्य व्यवस्थापनांशी संबंधित वाहनं मोठ्या प्रमाणात या मार्गावरून प्रवास करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांच्या वाहतुकीस या मार्गावर बंदी घालण्यात आली. तसेच सर्वसामान्यांशी निगडीत दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधं, ऑक्सिजन, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं राज्य, केंद्र सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका या वाहनांना बंदीतून वगळण्यात आलं आहे. या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निर्देश दिले आहेत. संबंधित जड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रायगड प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.